आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत कल्पना आणि संस्कार जे सांगितलेलं होतं डेव्हिड ह्यूमनी, त्यामधला आपण म्हणून की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार काय आहे हे इथे आपण बघायचं असणार आहे. पहिलीचे जर तुम्ही माझे 3 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण प्रस्तावनेपासून जेव्हा आपण सुरुवात केलेली होती तर डेव्हिड ह्यूम म्हणतात की मी कोणालाच नाराज करत नाही, माझे दोघंही अनुभववादी आहे, खूप चांगले आहे आणि त्या दोघांचेही मी विचारावरती सहमत आहे आणि त्या दोघांचेही विचार मी काय करत आहे आपल्या थिअरीमध्ये घेत असणार आहे. आणि म्हणून त्यांनी एक नवीन युनिक गोष्ट सांगितली होती, ते असणार आहे सर्वप्रथम त्यांनी जेव्हा सांगितलं होतं ते असणार आहे संस्कार आणि त्याच्यानंतर असणार आहे आपली कल्पना कशी असते, हे सगळं आपण बघितलेलं असणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यांचे संबंध कसं असणार आहे आणि पारंपरिक संबंध त्याच्यामधला जो फरक होता ते आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेला असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघत आहे त्याचं रिलेशन कसं असते हे इथे बघायचं आहे. आता तुमच्या मते आपले मन जेव्हा आपण विचार करतो तर कल्पनाचे भांडार आहे असं म्हणत आहे. आता हे खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुमच्या मनामध्ये दिवस रात्र कुठली ना कुठली गोष्ट काही ना काही होतच असते आणि तुमच्या मनामध्ये खूप सारे काही असे ज्ञानाचे स्रोत असतात, ते चांगलं असते काही वाईट असते, हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की तुमच्या मनामध्ये जे आहे कल्पनाचे एकदम भांडार असते आणि त्यांच्यामध्ये कल्पनाचा जेव्हा प्रवाह नियमित रूपात तो आहे चालत असते आहे ना. तुम्ही इथे बसले राहता पण तुमचं मन अमेरिका श्रीलंका इकडं तिकडं, अरे बाबा तिनं माझ्याशी काहीतरी बोलली, अरे नाही त्यांनी माझ्यासोबत काहीतरी केलं तर मलाही करावं लागणार आहे, त्यांनी हे घेतलं तर मला तेही घ्यावं लागणार आहे, अरे त्यांना मला असं म्हटलं असं काऊनच म्हटलं होतं, हे आपल्याला डोक्यामध्ये काय काय चालत असते. आणि तेच मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये न चालता आपल्या मनामध्ये चालते, काय ते सायकल असते ते निरंतर चालत असते, निरंतर चालते, त्याला तो काही त्याचा वेळ काही बंद होत नाही आलं लक्षामध्ये. आणि म्हणूनच एकानंतर दुसऱ्यानंतर तिसऱ्याचा असा सतत क्रम इथे चालू असतो. आणि त्यासोबतच ह्यूम असेही म्हणतात की कल्पना या असंबंध असू शकत नाही. म्हणजे असंबंध म्हणजे काय, संबंध म्हणजे काय, एका दुसऱ्याशी दुसऱ्या तिसऱ्याशी चौथा तिसऱ्याशी काय संबंध असते, ठीक आहे. असंबंध म्हणजे काय, एका जो काम आहे तो तिसऱ्या सोबत पडत आहे म्हणजे दुसरा जो आहे तो मधातून कट होत आहे असं काही राहणार आहे का, नाही. म्हणजे एकाचं काम दुसऱ्याने घेतलं, दुसऱ्याचं काम तिसऱ्याने घेतलं, तिसऱ्याचं काम चौथा घेणार आहे. ओके, म्हणजे त्याचा जर आपण संबंध पाहायला गेलो तर हा संबंधाचा दृष्टिकोनातून इथे विचार होणार आहे. असंबंध कसा राहणार आहे माहिती आहे बेटा, म्हणजे रिलेशन जे असते एका मागाच्या नंतर चालत असते, पण याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की याच्यात असंबंध आहे असं होऊ शकत नाही. म्हणजे एक थेअरी आली की त्याच्यानंतर दुसरी थेअरी येते, दुसऱ्यानंतर तिसरी थेअरी येते, एकाचे विचार दुसऱ्याला पटते, दुसऱ्याचे विचार तिसऱ्याला पटते, तिसऱ्याचे विचार चौथ्याला पटणार आहे. आणि याच्यातच एक प्रकारचा संबंध असा की ज्यात काहीच संबंध नसतात तर त्या कल्पना या अर्थहीन असतात आणि त्या परंतु तसे होत नाही. म्हणूनच हे जे कल्पना आहे हे आगंतुक आणि असंबंधित नाही तर त्यांच्यात सहचर्य संबंध इथे पाहायला मिळते, हे आपल्याला स्वाभाविकपणे आपल्याला सांगावं लागणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे कल्पना का बरं होईना ते अर्थहीन कधीच नसते. तुम्हाला एखादी जर आयडिया आली असेल तर ती काही निरर्थक नाही आहे, म्हणजे तुम्हाला कुठली ना कुठली गोष्ट तुम्ही बघितलेली असणार आहे आणि त्याचप्रकारे तुमची जेव्हा डोकं चालत असेल नाही मला असं करायचं होतं, म्हणजे तो जो अर्थ होत आहे तो निरर्थक नाही आहे, त्याला काही ना काही अर्थ आहे, त्याच्यातला काही संबंध आहे तो असंबंधित राहणार नाही असं कोण म्हणतात, आपले ह्यूम म्हणत आहे. म्हणून ते म्हणतात की कल्पना आणि संस्कार याच्यामध्ये पारंपरिक संबंध असले पाहिजे, रिलेशन असतात, त्यांच्यातील हा जो संबंध आहे त्यांच्यातील नियमानेच शक्य होत असते, परंतु हे जे नियम सार्वभौमिक आणि अनिवार्य असू शकत नाही. आता जर मी म्हटलं सार्वभौमिक आणि अनिवार्य असू शकत नाही, हे जे डेव्हिड ह्यूमनी म्हटलं सार्वभौम म्हणजे काय होणार आहे, युनिव्हर्सल. ओके, म्हणजे जे युनिव्हर्सल पण मान्य आहे, तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे, इथलं जे आपलं भारताची जे करोडो संख्या आहे आणि पण भारताच्या बाहेरची जी लोकसंख्या आहे त्यांनाही मान्य. अनिवार्य म्हणजे नेसेसरी, मलाही मान्य आहे, तुम्हालाही मान्य आहे, हे ऑल म्हणजे का आपण म्हणून आपण राहणार नाही तेव्हाही मान्य राहणार आहे, आपण आहोत तेव्हाही मान्य राहणार, त्याच्यानंतरही मान्य राहणार आहे, कळलं. म्हणजे ते म्हणतात की हे जी कल्पना आहे हे नियमित
आहे, पण हे जे नियमित आहे, पण आपण हे नाही म्हणू शकत की हे सार्वभौमिक आहे आणि अनिवार्य आहे. ह्या दोन गोष्टी ते आपण म्हणू शकणार नाही, असं कोण म्हणतात? डेव्हिड ह्यूम म्हणतात. आता ह्याच्या कल्पना एकानंतर एक येत राहणारच आहे, स्वाभाविक असणार आहे. त्यांचा संबंध जे आहे आपण कल्पना करू शकतो, त्याचा संबंध हा अनिवार्य नाही तर केवळ आगंतुक असणार आहे. आणि म्हणजेच एकानंतर दुसरी कल्पना स्वाभाविकपणे येते आणि या कल्पनात एक आपण म्हणू की एकदम विरोध होत नाही. पहिली कल्पना ही दुसऱ्या कल्पनाची विरोधी कल्पना असू शकत नाही. लक्षामध्ये विरोधी कल्पना कशी राहणार आहे? एकदम जो आहे तो आपण म्हणू की निगेटिव्ह नसू शकते. एक कल्पना आली असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल दुसरी कल्पना येते, चांगली गोष्टी आली असेल नंतर काय करते त्याच्यामध्ये काही कमी असेल तर दुसरी कल्पना येऊ शकते तुम्हाला. म्हणजे तुम्ही काही ना काही आयडिया तुमच्या डोक्यामध्ये येत असते आणि ही जी आयडिया हे कधी पण विरोधी राहत नाही. हे काय असते म्हणजे संबंध कसे असते आपले काय म्हणजे पारंपरिक संबंध असते, असं इथे डेव्हिड ह्यूमला म्हणायचं आहे. आणि म्हणून डेव्हिड ह्यूम म्हणतात की यांचा जे कल्पना आहे जे संचय आहे ते वेगवेगळ्या रीतीने होऊ शकते आणि या कल्पनांचे सहचर्य किंवा संयोजन होण्याच्या किंवा एकत्र येण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत त्या 3 पद्धती कोणत्या आहे त्या सहचर्य नियमानुसारच येत असते. पहिला जो नियम असतो तो सादृश्याचा संबंध किंवा नियम असू शकते. ओके, आपण दुसरा म्हणून की देशगत असू शकते आणि कालगत सहचर्य संबंध असू शकते. तिसरा आहे कार्यकारण संबंध असू शकते. म्हणजे या 3च रूपामध्ये तुमचा संबंध येऊ शकते, सहचर्य संबंध येऊ शकते, त्याच्याशिवाय इथे येऊ शकणार नाही. म्हणून सादृश्याचा संबंध अथवा नियम सेकंडरी असणार आहे. देशगत आणि कालगत सहचर्याचा संबंध आणि तिसरं असणार आहे कार्यकारण संबंध. आले लक्षामध्ये? या नियमानुसारच तुम्हाला चालावं लागते. फर्स्ट आपण बघणार आहे सादृश्य संबंधाचा आधार काय असणार आहे ते आहे समानता. ओके, जर 2 वस्तू समान असतील तर एकाची कल्पना उपस्थित झाल्यास दुसऱ्याची कल्पनाही उपस्थित होईल, कारण ही दोघातच समान असते. म्हणजे एक गोष्ट असेल तर त्याच्या बदलीच काय ते समान दुसरी गोष्ट येणार आहे. कमी जास्त प्रमाणात फरक येणार आहे पण त्याच्यामध्येच दुसरा पण इथे संबंध येणार आहे आणि तो संबंध येणार आहे समानतेच्यावरती. उदाहरणार्थ दिलेलं आहे ते म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या मनुष्याविषयी विचार करतो तेव्हा लगेचच आपल्यासमोर त्या वस्तूची कल्पना उपस्थित होते. आता बघा ना, तुम्हाला एखादी मॅडम किंवा सर आवडत असेल किंवा आपण म्हणून की नाही चांगला एखादी हिरोईन आवडत असेल तर आपण काय म्हणू, एखाद्या विषयी त्या व्यक्तीचा आपल्याला विचारच आला तर आपण त्याचा काय करतो इमेज आणतो आपल्या डोळ्यासमोर. त्यांनी काहीतरी चांगलं केलं असेल आपल्याबद्दल तर आपण त्यांना काय ते वा आमचे मॅडम किंवा आमचे सर खूप चांगले होते, मला हे माझ्यामध्ये काय ते समस्या आली होती तर त्यांनी काय केली पूर्ण केलेली. लक्षामध्ये म्हणजे त्यांची डायरेक्ट आपण काय करतो कल्पना इथे निर्माण करतो, त्यांना उपस्थित करत असतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या समान गुण कसा असणार आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या मित्रत्वाची जी कल्पना आहे आपल्यासमोर ती घटना कशा आहे ते उभ्या होत जाते. म्हणजे आपण डायरेक्ट पूर्ववती चालत असतो तर त्याच्या होऊन गेलेल्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला डायरेक्ट काय करते आपल्याला रिवाईज होत असते आपल्या मेमरीमध्ये. आणि ही जी कल्पना आहे की अरे मॅडमनी सरांनी आपल्याला मदत केली होती, आपण त्यांचा स्वभाव असा आहे आणि त्यांचे काय कार्य असे आहे, ते अशा होत्या ते तशा होत्या, अशा आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालत असते. आणि ह्या ज्या कल्पना आहे तुम्हाला समान गुण त्यांचे काय करते चालत असते. म्हणून त्यांनी समानतेवरती इथे जास्त भर दिलेला असणार आहे. देशगत व कालगत संबंध कसे असणार आहे हे इथे आपण बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट आपण बघितलेलं आहे. आता हे जे 2 घटनामध्ये दुसरा घटना पहिल्या घटनेशी लगेचच त्यानंतर स्थानी त्यांची वेळी घटना व त्यांच्यात देशगत आणि काल संबंध स्थापित होत असते. मग एकाची कल्पना उपस्थित झाल्याचं दुसऱ्याची कल्पना उपस्थित होते, त्यांच्यात एकच साम्यत्व आणि क्रमभाव इथे आपल्याला पाहायला मिळते. एक गोष्ट पहिली की दुसरी आठवते, दुसरी केली की तिसरी आठवते, तिसरी केली की चौथी आठवते. म्हणजे हे जर आपणाचा जे घटना चालत असते किंवा वस्तूचे जे संवेदन चालत असते त्यांना त्यांचे काय असते आपल्याला त्या वस्तू ज्याप्रमाणे त्या क्रमाक्रमाने आपल्या मनावर उमटलेल्या असतात, त्याचे ठसे जेव्हा आपल्या मनावर उमटलेले असतात त्यांच्या कल्पनासुद्धा त्याचप्रमाणे इथे आपल्या जोडल्या जातील. आणि ह्या ज्या घटना आहे एकच किंवा आपण म्हणून की कंटिन्यू पण होऊ शकते, क्रमाक्रमाने होऊ शकते किंवा एकीनंतर दुसरी दुसरीनंतर तिसरी अशा अनुभवाच्या आधारे आपण इथे तशाच क्रमाच्या किंवा रीतीने त्या काय त्या मनात काय ते स्थापली जाते, त्याचे ठसे उमटले जाते आणि त्यानुसार असं कार्यकारण इथे आपल्याला इथे आपला इथे देश कालाचा इथे समजलेला असणार आहे.
थर्ड आहे आपला कार्यकारण संबंधाचा जो कल्पना आहे ती कशी असणार आहे, ती कशी उपस्थित होते हे इथे आपल्याला बघावं लागणार आहे. दुसरी कल्पना उपस्थित होता, जसं म्हटलं उदाहरण सांगितलेलं इथे, अग्नी, ताप, विषगृह ग्रहण झालं की मृत्यू होते. म्हणजे कार्यकारण संबंध आहे. कसं अग्नी आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, ताप असणार आहे म्हणजे गरम असणार आहे. आता अग्नी म्हटलं तर शीतल राहत नाही, थंडी तर राहत नाही. अग्नी काय म्हटलं तर ताप होणार आहे. ठीक आहे. विष ग्रहण केले म्हणजे काय होणार आहे, मृत्यू तो होणारच आहे. कोण असा प्राणी आहे ज्याने विष ग्रहण केल्याने तो मेला नाही आहे. जास्त प्रमाणात जर झालं तर आपण काय करणार, मृत्यू होणारच आहे. म्हणजे कार्य आहे तर त्याचं कारणही असणार आहे हे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे कार्य उपस्थित होण्यासाठी कारणची आवश्यकता असते, कारण उपस्थित होण्यासाठी कार्याची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे अग्नीला हात लावल्यावरती आपल्याला भासतं किंवा आपल्याला गरम होतं, नंतर काय आहे, विष ग्रहण केल्याच्या नंतर आपला मृत्यू होणार आहे. म्हणजे दुसरी एखादी घटना ही उपस्थित होत असते, कारण या घटनांमध्ये कारण कार्य संबंध आहे. वैज्ञानिक ज्ञानाचा जेव्हा आधार आपण घेत असतो त्याचवेळी संबंधाला सार्वभौम युनिव्हर्सल मानत असते, ते काय असणार आहे, कार्यकारण संबंध असणार आहे. असं तर नाही आहे की कार्यकारण संबंध हा युनिव्हर्सल नाही आहे. चटका लागला, आग आहे म्हणून चटका लागला तर तुम्हाला तापणारच आहे, तुम्हाला भाजणारच आहे. विष ग्रहण केल्याच्या नंतर मरणारच आहे, मृत्यू येणारच आहे. काय युनिव्हर्सल आहे. तुम्ही तर म्हणा मॅडम विष पिल्याच्या नंतर मरत नाही, असं तर काही होऊ शकत नाही. काय ना, विष ग्रहण केल्याचं मरतेच. म्हणजे हे काय युनिव्हर्सल आहे. आपल्याचं कोण म्हणतात, डेव्हिड ह्यूम म्हणतात. म्हणजे कार्यकारण संबंध कसा असतो हे इथे आपल्याला डेव्हिड ह्यूमने सांगितलेलं असणार आहे. या नियमानुसारच आपल्या प्रत्येक घटनेचं कारण असते आणि कारण असल्याशिवाय कार्याची निर्मितीही होऊ शकत नाही. प्रत्येक घटना तिच्या निर्मितीसाठी तिच्या पूर्वी घडलेल्या दुसऱ्या घटनेवर अवलंबून असते व जिच्यावर ती आपल्या निर्मितीसाठी अवलंबून असते ती तिचीच काय असते, कारण इथे पाहायला मिळत असते. लक्षामध्ये, म्हणजे प्रत्येक घटनेच्या निर्मितीमध्ये पहिले म्हणजे तिच्या पूर्वी जे घडलेली घटना असते तीच तिच्यामध्ये काय असते, अवलंबून असते आणि तीच काय असली पाहिजे, त्याच्यामध्ये कारण असलं पाहिजे, असं कोण म्हणतात, डेव्हिड ह्यूम म्हणत आहे. ओके. तशा प्रकारे या 3 नियमाचे आधार आपल्या मनातील कल्पनांमध्ये संयोग आणि वियोग होत असतो, ज्यानेच आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होत असते. कधी बघा ना, कोणती कल्पना चांगली असते, कोणती कल्पना वाईट असते. आपल्याला कधी चांगलं विचार येते, कधी कधी वाईटही विचार येते. म्हणजे संयोग आणि वियोग इथे ठरलेला आहे. ज्याप्रमाणे भौतिक जगामध्ये गुरुत्वाकर्षण नियम कार्य करत असते. तर गुरुत्वाकर्षण नियम हे तुम्हाला माहीतच आहे. वरून कुठलीही गोष्ट फेकली की ती जमिनीवर येणारच आहे. ठीक आहे. आणि त्यानुसारच त्याचप्रमाणे आपल्या जगामध्ये सुद्धा वरील 3 नियम इथे आवश्यक असते. आणि हे 3 नियमाशिवाय ह्यूमने अन्य 4 संबंधाची चर्चा इथे केलेली असणार आहे. तर 4 संबंध कोणते आहे इथे आपण बघणार आहोत. ठीक आहे. क्रमाक्रमाने पहिला संबंध असणार आहे विरोध संबंध. जर आपण एका वेळी एक विचार सत्य मानला तर त्या विचाराच्या विरोधी विचार त्याच वेळी निश्चितच असत्यही असते. बरोबर आहे. विरोध संबंध म्हणजे काय, तर सत्य असेल नाही तर असत्य असेल. ठीक आहे. म्हणजे एक विचार चांगले येणार आहे तर दुसरे विचार वाईट येणारच आहे. कधी काही वेळ चांगली असते तर काही वेळ काय ते वाईटही असते. कधी सुख असते तर कधी दुःखही पाहायला मिळते. म्हणजे विरोधी संबंध पाहायला मिळते. सेकंडरी आहे तादात्म्य संबंध. म्हणजे एका वेळी एका कल्पना उपस्थित असल्याचं कल्पनेचे दुसऱ्या वेळी उपस्थित होणाऱ्या कल्पनाशी तादात्म्य असते. म्हणजे एकाची वेळेची एक उपस्थित आहे, त्याच्यानंतर त्या दुसरी कल्पना उपस्थित झालेली आहे. म्हणजे दोघांमध्ये काय तादात्म्याचा संबंध इथे दिसत आहे. गुणातीत फरक, गुणही फरक आहे. आता काहीतरी बघा, निसर्गाने तर आपल्याला काय केलेली आहे, मानव रूपामध्ये आणलेला आहे. स्त्रीच्या संबंधात आणलेला आहे, पुरुषाला पुरुषाच्या संबंधात आणलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो, अरे हा लंबा आहे, तो ठेंगणा आहे, ती ठेंगणी आहे, ठुसकी आहे, तो गोरी आहे, तो काळा आहे, तो मीडियम आहे, तो गौणवर्ण आहे, असं आपण करतो. म्हणजे याच्यामध्ये गुणामध्ये काय फरक असते. ते हुशार आहे, तो बुद्धू आहे, तो मीडियम आहे, अरे तो अति हुशार आहे. म्हणजे त्याला सांगायचं आहे का हुशार नाही आहे, तो अति हुशार आहे. त्याला समजून सांगायची गरज नाही आहे कारण तो खूप हुशार आहे. ओके. म्हणजे आपण त्याच्यामध्ये गुणामध्ये जो फरक करत असतो 2 वस्तूमध्ये, ते म्हणतात की वजन आणि रंग आदीमध्ये आपण फरक करत असतो, त्यांच्या गुणामध्ये फरक करत असतो. चौथं इथे गोष्ट असणार आहे ती म्हणजे गुणसंख्या. ओके. गुणसंख्या कसं, 2 + 2 बरोबर 4 होणार आहे. आणि 18च्या जर अर्धे केलं तर काय होणार आहे, जर हाफ केले तर त्याचे काय होणार आहे, 9 होणार आहे. 10 होणार आहे का, अरे मॅडम 2 याचे अर्धे 18चे अर्धे केले ना 9 नाही होत, 10 होते, असं काय होणार आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे, गुणसंख्यामध्ये फरक पाहायला मिळते. 2 + 2 केल्यावरती बरोबर आपल्याला 4च येते.
आणि जर 18चे अर्धे केले तर 9च येते. अशा प्रकारची इथे गुणसंख्याही पाहायला मिळते. अशा प्रकारे ह्यूमच्या मते संबंधाची जेव्हा संख्या 7 असते त्यापैकी पहिले 3च संबंध प्राकृतिक मानले गेलेले आहे आणि त्यानंतर परिवर्तनाची जेव्हा मान्यता मिळालेली आहे शेवटच्या 4 प्रकाराला अपरिवर्तनीय मानले गेलेले आहे असे कोण म्हणतात, डेव्हिड ह्यूम म्हणतात. म्हणजे जे ह्यूमला सांगायचं आहे जे संबंधाची संख्या असते हे 7 असते. जे फर्स्ट 3 बरोबर म्हणजे 3 जेव्हा असते फर्स्टवाल्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये त्याला प्राकृतिक म्हटले जाते आणि त्याच्यानंतर जे 4 सांगितलेले असणार आहे ते अपरिवर्तनीय असते असं कोण म्हणतात, आपले डेव्हिड ह्यूम म्हणत आहे. आणि अशाच प्रकारे शेवटच्या 4 प्रकारांना प्रत्यात्मक संबंधही म्हटले गेलेले आहे कारण की हे संबंध कल्पनावरती आधारित असते. ओके, लक्षामध्ये याच्यामध्ये आपण काय शिकलेले आहोत, कल्पना आणि संस्कार यामध्ये पारस्परिक संबंध कसा असते हे इथे आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो असणार आहोत. हा व्हिडिओ कितला होता, 4था व्हिडिओ होता. याच्यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहे एक व्हिडिओ अजून येणार आहे. ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कंजूसपणा करता तुम्ही सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला. ओके, चला बाय बाय.